नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और महसूल मंत्री एवं नागपुर अमरावती के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने नवनिर्वाचित नगर अध्यक्ष और नगर सेवक का भव्य सत्कार किया। इस अवसर पर आयोजित पत्रकार परिषद में नए नगर अध्यक्ष और निगम कर्मचारियों ने नगर विकास योजनाओं और आगामी परियोजनाओं पर अपने विचार साझा किए। साथ ही मुख्यमंत्री और पालक मंत्री ने नेताओं और पत्रकारों से संवाद करते वक्त नगर प्रशासन के महत्व और नागरिक हित में किए जाने वाले कदमों पर भी प्रकाश डाला। असे जेवढे वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत या सगळ्या नेत्यांच्या त्या बालेकिल्ल्यांना आपल्या या सगळ्या नेत्यांनी एक प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत राज्य नगरसेवक नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे कालपासून मी खूप अभिनंदन स्वीकारलेलं आहे, पण या अभिनंदनाचा खरा वाटेकरी मी नाही किंवा त्याचा खरा मानकरी मी नाही। वाटेकरी नक्की आहे, पण त्याचे खरे मानकरी तुम्ही आहात। तुमच्यामुळे हे सगळं अभिनंदन या मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांमुळे हे अभिनंदन या ठिकाणी मला स्वीकारायला मिळत आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। कामठी स्थापनेपासून या ठिकाणी पहिल्यांदा आपण निवडून आलो आणि तुम्ही देखील मला असं वाटतं की एक रेकॉर्ड कामठीने केलेला आहे आणि विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बावनकुळे साहेबांनी चंग बांधला होता की आता विधानसभेचा जरा जो काही वचपा आहे, बदला नाही म्हणत मी, पण वचपा हा नगरपालिकेत काढायचा तर तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतो कामठीमध्ये आणि एक ऐतिहासिक विजय हा कामठीने दिलेला आहे। आमच्या वाडीने पण ऐतिहासिक विजय दिलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे आपली सीट जी आहे 10,000च्या वर ही त्या ठिकाणी निवडून आलेली आहे। उमेद सारखी आपली जी काही नगरपालिका आहे तिथे प्रचंड मताने आपण रामटेक जिल्हा काँग्रेस मुक्त झाला आणि भिवापूर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज की जय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। आज नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण मतदारांचे आणि नागरिकांचे मी आभार मानतो। नागपूर जिल्ह्याच्या जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने आपल्याला 317 नगरसेवक 22 नगराध्यक्ष या ठिकाणी दिले। विकसित नागपूर जिल्हा करण्याकरता मतदान झालं। आपण देवेंद्रजी महाराष्ट्राच्या विकासाचा जो आपण संकल्प केला, विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035, विकसित महाराष्ट्र 2048 हे जे मॉडेल महाराष्ट्रात दिलं, असंच मॉडेल आम्ही नागपूरमध्ये तयार करण्याचा या ठिकाणी विश्वास जनतेला दिला। आम्ही जनतेला सांगितलं की 2029 नागपूर कसं असेल, 2035 कसं असेल, 2047 कसं असेल, या आधारावर मतं मागितले। खरं तर फार मोठा यश या ठिकाणी मिळाला आहे आणि जनतेला माननीय देवेंद्रजीवर, माननीय नितीनजीवर विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी, नितीनजी या जिल्ह्याला, या शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवतील, आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड मजबूती देतील या विश्वासाने जनतेला त्या ठिकाणी मतदान केलं। 2014 ते 19 हा काळ जनतेने आपला बघितला, मधला काळही जनतेने बघितला आणि आताचा काळ आपण या ठिकाणी पालकमंत्री असताना त्या काळात देवेंद्रजी पालकमंत्री होते तेव्हा आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मजबूती दिली, पूर्ण विकास निधी डीपीसीचा माझ्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याच्या मजबूतीकरता दिला आणि आता तर मला एक गोष्ट अभिमान आहे, मी आता हेडवाईज सांगत नाही, पण या वर्षी नागपूर जिल्ह्याला देवेंद्रजींनी 6,500 कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।